सकाळी सकाळी जे ज्यादा आहे पेस्टसाठी मस्त्या चालू आहेत. पेस्ट पाहिजे चालू आहेत मस्ते. पहा किती मस्त्या करू राहिला हा अरुण आहे. फक्त पेस्टसाठी दात घासासाठी एवढ्या म्हटलं याचे हे मस्त्या चालू आहेत. चला रे लवकर लवकर तयारी करा बरं. चला बरं आबा आताच तर पहिले 10 वाजले अजून मग तुम्हाला उशीर होते. मग तुम्ही करता नखरे शाळेत जायसाठी. चला पटापट करा. हा पा आधी वरती जाऊन भांग करू आला या टेबलाच्या वर. किती भारी आहे हा पा. आता या गाडीच्याच नांदी आहे. कधी तयारी करते याची तयारी तर होईल आहे पण तू आता याची वाट पावराला तयारी करायची. आता हा या मशीनवर चढला म्हटलंय कपडे शिवायच्या मशीनवर. इकडे 10 वाजू राहिले पण याची तयारीची अजून हेच चालू आहे. पावडर कुठे आहे तेल कुठे आहे. चला रे पटापट करा बरं तयार आहे. ते पाहिजे मोबाईलच्या नांदी लागू नको. आता शाळेत जावं लागत. तेव्हा एक पावडरचा डबा आणतो. 10 रुपये घ्या आणि पावडरचा डबा घेऊन या. तर 10 रुपये घेतलेला एक पावडरचा डबा आणतो याच्यासाठी. आता जातो दुकानात. चला रे करायला तयार आहे पटपट. चला तर चाललो आता मी दुकानात आणतो एक पावडरचा डबा. चला तर आता हा घेतला मी पावडरचा डबा पोट्ट्यासाठी. आता शाळेत चालले आता ते शाळेत पहिले पावडरचा डबा पाहिजे कोणाला लावायसाठी. दारू जे बोरोपस लावायचा आहे म्हणलं. याची होट जे उरले की नाही त्याची होट उरलेला त्यासाठी त्याची बोरोपस लावायचा आहे. याची किती फायदा खराब होईल याला सांगू राहिला. याची म्हटलं आगं पुरायला याची लावायसाठी. डोळ्याली किंवा खायला उठाली आता पाणी किती उरले. मला जर गाईत आता शाळेत जायसाठी तर शाळेत सोडतो या पोट्टेले. आता गाडी पुसून घेतो. गाडीवर म्हणजे एवढा धुळा बसला की पाहून घेतो. ही गाडी पुसून घेतो मग यायला नेतो. नाहीतर की नाही हा एक जण अशी साग बसते हा एक मागं बसते. एवढं म्हटलं धुळ्यात ठेवायला यायचे पुरे कपडे खराब होत जातील. त्याच्यानं म्हटलं पहिले गाडी पुसून घ्यावा मग. चला आता गाडी पुसून घेतो म्हटलं. इतका धुळा झाला की बस याच्यावर रोडवर त्याला एवढा धुळा उडाला की हटके जाता. आमचा आयुष सॉक्स घालून राहिला. आरुषनं पण सॉक्स घातले. होय रे बूट घाल. चल घे रे पटकन गोळी घे. चल लवकर शाळेत जायला लागत. चल बस रे. काय आता चाललो आम्ही शाळेत. चला तर आता आम्ही आलो आता शाळेत. पण आता प्रॉब्लेम झाला की यानं आणले कपडे दुसरे. कपडे पाहतात दुसरे निळे कपडे पाहतात. तर आम्ही आणले आता हे ब्राऊन कलरचे. चला तर आता अखेर शाळेतून आलो. लेकरं गेली आता शाळेत. आता बरं वाटवलं. आता असं शांत घर वाटू आलं. चला आलो आता घरी. तर चला आता आले बाहेर. 5 वाजले. सकाळपासून जायला होते हे दोघे आले आता घरी. पहा काय थकला म्हटलं. एवढा थकला की बस. काय रे भाऊ काय झालं रे. एवढा थकला का लगे. हो काय पहा काय अंगही टाकून द्या बे. हा चालला आता घरात. सकाळपासून जायला होती सकाळी जायसाठी नाक मुरडत त्याचे. हो काय चला उठा. खायची हवी झाली. चल उठ लवकर. चल होय ते कपडे पाय कशी उराले. चल बस झाला आता. हा काय बरं चालू. चल ते कपडे काढ होय लवकर. चल मग आपण बाहेर जातो फिरायला. चल आलो. चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. हे पहा आता हे शांताजी आणि संजीवनी आता खेळू राहिले बॅडमिंटन. ह्या आरूसाठी बॅडमिंटन आणलं नाही. आता हे दोघीच जणी आता बॅडमिंटन खेळू राहिले. संजीवनी आणि हे शांताजी. त्यात ते तिकडून मेनू बसला खाली. ते म्हणते खेळतो पण तिले काही खेळू नाही दिलं. ते बसले आता खाली. ते म्हणते बा आता शांताजीलेच खेळू द्या. आता तिकडून तो आरू आणला. आरूसाठी हे बॅडमिंटन आणलं तर आता उतरला खाली. आता तो बॅडमिंटन मागतो म्हणते.
आता यूज राहिला आहे आला. बॅडमिंटन पाहिजेच त्याले, तर त्या मिनीच्या संग दगाच नाही घेऊन राहिला. आता येऊन आणि मागीन हा बॅडमिंटन.